गंगापूर आगाराने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गंगापूर, वाहेगाव, गाडेपिंपळगाव, नागमठाण, महाकाळ, वाडगाव, उंदीरगाव, हरेगाव ते श्रीरामपूर या मार्गाने नवीन एसटी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही बस दररोज 2 फेऱ्या मारणार आहे, म्हणून प्रवाशांना अधिक सोयीस्कर वेळेत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी प्रवाशांना अनेक वेळा बस बदलावी लागत असे. वेळ वाया जायचा, पैसाही खर्च व्हायचा आणि त्रासही सहन करावा लागायचा. मात्र आता थेट श्रीरामपूर बस सेवा सुरू झाल्याने वेळेची बचत, पैशाची बचत आणि आरामदायी प्रवास प्रवाशांना मिळणार आहे. या सेवेमागे आमदार रमेश बोरनारे यांचे प्रयत्न असून उपसभापती राजेश्वर हिवाळे आणि दिलीपांना मनाळ यांनीही यासाठी पाठपुरावा केला आहे. नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की बस सेवा नियमित आणि वेळेवर सुरू राहावी. आमच्या गावचं भूषण दिलीपांना मनाळ या एसटी आगार संघटनेचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कार्यसम्राट आमदार बोरनारे सर यांच्याकडे त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि त्याचाच फलित म्हणजे आज या ठिकाणी एसटी वाहेगाव, नागमठाण, गाडेपिंपळगाव, उंदीरवाडी, मुठ्ठे, वाडगाव, श्रीरामपूर ही बस आज या ठिकाणी चालू झाली आहे. प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे. आज या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे आणि बस ही कायमस्वरूपी चालणार आहे. विद्यार्थ्यांना देखील फायदा होणार आहे. शाळकरी मुलं आहे या सर्व खेडेगावातून या ठिकाणी श्रीरामपूर या ठिकाणी शिकण्यासाठी जातात, त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची गोष्ट आहे. गंगापूर आगाराची आपली गंगापूर श्रीरामपूर ही बस दिलीपांना बोरनारे सर एसटी महामंडळाचे अधिकारी यांच्या सहकार्याने आज चालू होत आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागाच्या दृष्टीनं ही बस फार गरजेची होती. यापूर्वीच ही बस चालू व्हायला पाहिजे होती. त्यावेळेस आम्ही भरपूर प्रयत्न केले. 10 वर्षापूर्वी दिलीपांना आणि मी प्रयत्न करून गंगेतून रस्ता काढून गंगापूर श्रीरामपूर ही बस 8 महिने चालवली होती. त्यामुळे प्रवाशाचं काय, गंगापूर मार्गे श्रीरामपूर जाण्याचा जेवढा वेळ लागत होता त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये व निम्या भाड्यामध्ये श्रीरामपूरला जात होते. म्हणून ग्रामीण भागात जनतेला जी खिशाला चाट बसत होती ती बसलेली नव्हती. आज या गाडीच्या रूपानं ही तीच परिस्थिती आपल्या प्रवाशाला जाणवेल. कारण निम्या भाड्यामध्ये ही गंगापूरहून श्रीरामपूरला जाणारी बस आमच्या वायागाववरून, गाडेपिंपळगाववरून जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच आर्थिकदृष्ट्या फायद्याची राहील आणि वेळही वाचणार आहे. या दृष्टीने फार मोलाची आहे, महत्वाची. परंतु कायमस्वरूपी रेग्युलर टायमिंगवर ही बस चालली पाहिजे याची दक्षता महामंडळाला घ्यावं लागणार. परंतु अजूनही प्रश्न आहे की एका बसनं हे प्रवाशांचा लोड उचलला जाणार नाही. त्यासाठी 2 टायमिंग टाकावं लागतील. एक 3च्या दरम्यान अशा पद्धतीने ही चालली पाहिजे. आणि पर्यायानं ही जबाबदारी गाडी चालवल्यानंतर श्रीरामपूर आगाराची देखील येते. गंगापूर आगारानं 2 बस चालू केल्यानंतर श्रीरामपूर आगारानंही 2 बस तिकून सोडल्या पाहिजे. त्या तरच टायमिंग ऍडजस्ट होईल. म्हणूनसाठी आज या रूपानं ही एसटी चालू झाली. प्रवाशाला खूप फायदा होईल. एसटी महामंडळाला त्याच्यापासून जास्त फायदा होईल. म्हणून ही कायमस्वरूपी चालावा हीच माझ्या आग्रहाची विनंती राहील. तुम्ही सेवानिवृत्त झालात तरी देखील तुम्ही गावाच्या हितासाठी, प्रवाशांसाठी हा निर्णय योग्य घेतलेला आहे. तर याबद्दल काय सांगा? मला प्रवासी सेवा करणं हे मला आवश्यक आहे पहिल्यापासून. आणि या बसचा टायमिंग कसा असेल? बसचा टायमिंग 9 ते 9:15 गंगापूर निघा. म्हणजे 1.5 तास गाडी श्रीरामपूरला जाते. तर 11:30 ते 12च्या टायमाला वापस परत घेऊन 1:30ला परत गंगापूर श्रीरामपूर जाईल. किंवा 4:30ला परत श्रीरामपूर गंगापूर येईल. असे 2 टायमिंग. काय सांगतो? तसं जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं वायगावकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. या ठिकाणी आपल्या गंगापूर अध्यक्ष दिलीपांना, जसे वैजापूर गंगापूर मतदारसंघाचे काय समोर आमदार रमेश पाटील बोरनारे सर, जसे आपल्या गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर पाटील हिवाळे यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज त्याचा अर्थ खऱ्या अर्थानं जे शेजारील जो जिल्हा आहे नगर जिल्हा हा उत्कृष्ट आणि बाजारपेठ सगळ्यात मोठा जिल्हा आहे. आणि नगर जिल्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दळणवळण असेल किंवा वाहतुकीचं जे केंद्र आहे त्या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. आणि आज जर आपल्या ग्रामीण भागातून या ठिकाणून जर श्रीरामपूरला बस जात असेल, येत असेल तर निश्चितच आपल्या दोन्ही गावाला किंवा गंगापूर तालुक्याला खूप मोठा याचा फायदा होणार आहे. भविष्यामध्ये मोठी मार्केट आहे तिथे.
अनेक प्रकारचे मोठे मोठे हॉस्पिटल आहे. ग्रामीण भागाच्या ज्या समस्या आपल्याला तर संभाजीनगरला जाण्यासाठी आपल्याला जवळपास 60 किलोमीटर पडतं. त्याचप्रमाणे श्रीरामपूर या ठिकाणी मोठं शहर आहे आणि श्रीरामपूर देखील ताजा भाजीपाला असेल, मार्केट असेल आणि जवळपास सर्वच काही त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि आपल्याला शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, कोणत्याही गोष्टी श्रीरामपूर या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्यापासून ते शहर आहे आणि त्या जाण्यासाठी आतापर्यंत त्या ठिकाणी बसची सुविधा नव्हती. आणि सर्वात प्रथम आज जी बस त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाली त्याबद्दल मी यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. गंगापूर आगाराचे आभार मानतो. तसेच आता जवळ ज्यांनी सांगितलं की बसचा टायमिंग सकाळी 2 टाइम मध्ये असणार आहे, म्हणजे प्रवाशांना याची आपण तसं व्हॉट्सअप स्टेटस आपल्या माध्यमातून कळणार आहे का जो दोन्ही टायमिंग आपण सांगणार आहे या टायमिंगला ही बस या ठिकाणी जाणार आहे. माझं सर्व गावकऱ्याला व समस्त पंचकुशील प्रवाशांना विनंती राहील की आपण या बसचा योग्य वापर करून आपल्या टायमिंगनुसार दळणवळण करावं व सर्वांनी ज्या कमिटीने या बसला वायगाव ते श्रीरामपूर, गंगापूर ते श्रीरामपूर अशी चालू केली त्या कमिटीचे व ज्यांनी प्रयत्न केले ज्यांचे प्रयत्न केले वा आनंद आहे ना. बस चालूच पाहिजे होती. आमचे ते दिलीपराव हे यांचे प्रयत्न आहे एस टी मध्ये होते आणि गावकरीची इच्छा होती. रस्ते चांगले झाले, व्हायलाच पाहिजे होतं. यश आलं त्याला. आता वैजापूर आणि श्रीरामपूर दोन्ही गाड्या चालू झाल्या म्हणून आनंद आहे. गाव खुश आहे आता. प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची फार आनंदाची गोष्ट झाली. म्हातारे सुद्धा आता दर्शनला जातील. श्रीरामपूरला मधून आम्हाला 100 किलोमीटर असं जायचं, ते मधून 28 किलोमीटर आहे श्रीरामपूर. म्हणजे अतिशय चांगलं झालं. कंटिन्यू चालू राहावा हीच विनंती. धन्यवाद. कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे सर यांनी वेळोवेळी चांगलेच काम तालुक्यासाठी केले, दोन्ही तालुक्यासाठी. त्यातून आज हा नवीन उपक्रम म्हणण्यापेक्षा आमच्या भागातील ज्या लोकांची गैरसोय होती त्यांची सोय करण्यासाठी उपातूनात प्रयत्न करून आमच्यासाठी ही जी बस चालू केली त्यासाठी पहिल्यांदा मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यासाठी दिलीपांना म्हणाल आमचे उपसभापती बंधू राजेश्वर पाटील हिवाळे, सतीश पाटील हिवाळे, चाफेकर, धनंजय भाऊ चाफेकर, राहुल भाऊ पारखे आणि बाकी शिवसैनिक सगळ्यांनी प्रयत्न करून ही जी बस चालू केली त्याबद्दल रमेश पाटील बोलणारे सर, दिलीपांना म्हणा आणि आगार प्रमुखांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. ही सेवा ग्रामीण भागासाठी खऱ्या अर्थाने लाखमोलाची ठरणार आहे असं नागरिकांकडून बोललं जात आहे.